विनंती, बॉल बारक्या. घातला तर 3 धावा या पेनल्टी मध्ये जातील. नो बॉलचा इशारा. अजित यांच्याकडून धाव संख्यात भर. धाव संख्या झाली ती 2. सुंदर. हॅलो हॅलो हॅलो. प्रेक्षकांनी जरा पडद्याच्या पाठी उभं राहायचंय. त्रिशराज नाईनच्या सर्व फिल्डर पडद्याच्या पाठी उभे राहतील, अन्यथा 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. बरोबर लावलाय. हॅलो हॅलो. या ठिकाणी विनायक गावडे यांचे तर आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. विनायक गावडे यांचं आपलं विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवराशिवाय कोणीही व्यासपीठावरती बसू नका. हॅलो. मान्यवरा खेरीज कोणीही व्यासपीठावरती बसू नका. नो बॉलचा इशारा रवींद्र देसाई यांच्याकडून. धाव संख्यात भर. धाव संख्या झाली आहे ती 6. महेश. सुंदर असा फटका. 1 धाव. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. आणि उत्कृष्ट असा फटका टॅप स्वरूपात. या टॅप स्वरूपात 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर भरघोस अशा धावसंख्या झालेल्या त्या 11. अतिशय महागडा असं षटक टाकले ते संकेत यांनी. तो बारक्या. उत्कृष्ट अशी भूत्या. सुंदर अशी गोलंदाजी महेश. आणि स्वेर चेंडूचा मारा करतोय. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 12. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, परंतु स्वेर चेंडूचा मारा. एम साऊंड ना. एम साऊंड ना. हॅलो. या स्पर्धेसाठी आपल्याला साऊंड सिस्टम यांची महेंद्र जावळे एम व्हायब्रेशन
यांची सुद्धा आपल्याला साथ लाभलेली आहे. नामवंताची साऊंड सिस्टीम महेश जावळे यम व्हायब्रेशन यांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि संघाला मिळालेला हा पहिला धक्का. आणि उत्कृष्ट असा गोलंदाजी ट्रिपलची झालेला आहे तो. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. चला पुढील नाणेफेकसाठी आलेले दोन्ही कर्णधार नाणेफेकसाठी उडवायचे आहे. निखिल नाईन वर्सेस आदर्श वॉरियर्स. चला लवकरात लवकर दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. आणि निर्धाव चेंडू दरम्यान सकपाळ यांच्या हस्ते उडवत आहेत. निखिल नाईन वर्सेस आदर्श नाईन नाणेफेक उडवायचं गणेश सकपाळ यांच्या हस्ते. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेश ठाकूर यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 15. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू पंचांनी उत्कृष्ट अशी दाद दिलेली आहे. स्वेर चेंडूचा मारा. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 16. अरे लेना 16 वाईटचं लक्ष कुठे आहे तुझं ना वाईट आहे ना. या स्पर्धेकरता साऊंड सिस्टीम म्हणून यम व्हायब्रेशन यांचं संचालक महेंद्र जावळे यांचे ते लाभलेलं आहे. धावसंख्येत बरं धावसंख्या 17. एक धाव वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसऱ्या षटक टाकतोय तो समीर. आणि उत्कृष्ट टॅप स्वरूपात बॅटिंग करतो तो बारक्या. एक नामवंत असा फलंदाज. आणि ह्या टॅपच्या स्वरूपात मारली ही एक धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 20. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ती सौरभ.
संघातर्फे चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतो तो महेश ठाकूर, एक नामवंत असा गोलंदाज. आणि स्वेर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाले 27. एक नामवंत असा गोलंदाज आणि नामवंत असा फलंदाज, दोघांची ही जुगलबंदी चालू आहे. पुन्हा उत्कृष्ट असा चोरटी धाव घेण्यात यश आलेला आहे. तरी पण उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण बाळा यांच्याकडून. धावसंख्या झाली ते 28. पुन्हा एकदा चोरटी धाव आणि यश आलेला आहे. धावसंख्या ते 28. 29. स्वेर चेंडूचा मारा करतोय तो महेश ठाकूर, उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो बारक्या. त्रिशिरा संघाकडून एक नामवंत असा फलंदाज. पुन्हा स्वेर चेंडूचा मारा महेश यांच्याकडून, उत्कृष्ट असा जजमेंट बारक्याला. लगातार 3 चेंडू वाईट टाकण्यात यश महेश याला. एक नकारात्मक गोलंदाजी महेश ठाकूर यांच्याकडून, तेवढी चपलाई बारक्या. तिसऱ्याच 9 या संघाचा हा फलंदाज, एक नामवंत असा फलंदाज. या स्पर्धेकरता ज्या कोणाला वैयक्तिक पारितोषिक लावायचं असेल तर ते देऊ शकतात. आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेले आहे महेश याला. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी. या ठिकाणी लकी ड्राचं कुपन सुद्धा आहे 20 रुपयानं. याची नोंद सर्व प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी घ्यायचं आहे. लकी ड्रॉसाठी रोख पारितोषिक आणि एक चषक आहे. या स्पर्धेकरता रामनगर प्रीमियर लीग या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक 15,000 नो चेंडू दिलेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 10,000 व आकर्षक असे चषक ठेवलेला आहे. पुन्हा स्वेर चेंडूचा मारा करतो तो महेश. अतिशय खराब अशी गोलंदाजी यांची चालू आहे. धावसंख्यात भर. पुन्हा स्वेर चेंडूचा मारा करतोय. अतिशय खराब गचाळ असं गोलंदाजी महेश ठाकूर यांच्याकडून. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर वैयक्तिक चषक आहेत. आणि टॅप स्वरूपात मारलेला एक धाव, या एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37. या सामन्यामधला हा हायेस्ट असा स्कोअर आहे. काय झालं तर ना
पहिल्या 2 ओव्हरची रनाची सरासरी घेतली जाईल याची नोंद सर्व संघ आणि संघ नायकांनी घ्यायची आहे. पुढील होणारा सामना त्यांनी इथे लगेचच आपण चालू सामना करायचा. निखिल नाईन वर्सेस आदर्श वॉरियर्स हा सामना संपल्यानंतर लगेचच चालू करायचा आहे. अंकित गावडे यांनी माईकशी संपर्क साधावा. अंकित गावडे. या सामन्यामध्ये सर्व हितचिंतक आणि सर्वांचं मनपूर्वक आभार. या सामन्यासाठी एम व्हायब्रेशन महेंद्र जावळे यांचे इथं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे गोपालजी मेहरा यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा पंच. त्याचप्रमाणे मातोश्री मित्रमंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते तेजस्वी पवार यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. यांनी ते देखील इथे यायचं आहे. विशाल पवार यांनी देखील इथे यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात. आणि उत्कृष्ट गोलंदाजी आणि टॅपच्या स्वरूपात मारलेली एक धाव काय अडू शकत नाहीत. महेशच्या बॅटमधून निघाला पहिला टॅप स्वरूपात ही एक धाव काय अडू शकत नाही. ते एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ते 1. सामना जिंकण्याकरता 39 धावांचं मापक असं उद्दिष्ट. आणि हा स्वेअर चेंडूचा मारा आणि अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 3. चला स्कोरबोर्ड कोणतरी लिहायचं आहे. आणि पुन्हा टॅपच्या स्वरूपात मारलेली एक धाव एका धावेनं संघाची धावसंख्या दिली ती 4. नाही ते आणि पुन्हा टॅपच्या स्वरूपात एक धाव. हॅलो अंकित गावडे यांनी माईकशी संपर्क साधावा. अंकित गावडे. अंकित गावडे उर्फ बाळा कृपया माईकशी संपर्क साधा. इकडे आपली आवश्यकता आहे. आणि हा स्वेअर चेंडूचा मारा धावसंख्येत भर अवंत धावसंख्येत भर झालेला आहे. धावसंख्या झाली ती 6. श्री गोपालजी मेहरा उर्फ बापजी कृपया आपण रंगमंचावर यायचं आहे. स्टेजवर यायचं आहे. गोलंदाज फलंदाज आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद 6. छे रवींद्र सनस यांनी देखील इथे यायचं आहे. रवींद्र सनस वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतोय तो तिसऱ्याच 9चा गोलंदाज. त्याला मारा करेल तो परेश मेहरा एक नामवंताचा फलंदाज.
आपल्या संघासाठी स्वतःचा कर्णधार आहे तो संघाचा. आणि स्वेर चेंडूचा मारा. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 7. लगातार 2 चेंडू स्वेर मारलेले आहेत. तिसराच 9 या संघाकडून. त्याला मारा करतो तो परेश नामवंताचा फलंदाज सौरभ 9 संघाचा. पुन्हा स्वेर चेंडू. लगातार 3 चेंडू स्वेर चाकलेले आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे. धावसंख्या झाली ती 9. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तिसऱ्याच 9 या संघाकडून. आणि ह्या टॅप स्वरूपात मारलेली 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या ती 10. अजूनही सामना जिंकण्याकरता 29 धावांचं माफक असं उद्दिष्ट आहे. पुन्हा स्वेर चेंडूचा मारा. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 11. आणि टॅपच्या स्वरूपात मारेला खणखणीत रामनगर प्रीमियर लीग दुसरा चौकार. परेश मेहरा यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला. पुन्हा टॅप स्वरूपात मारलं 1 धावे करता. धावसंख्या झाली ती 16. अजूनही दुसरं षटक चालू. आणि टॅप स्वरूपात मारलाय खणखणीत रामनगर प्रीमियर लीग तिसरा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी परेश मेहरा याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत हा दुसरा चौकार. या चौक्यानं संघाची धावसंख्या झाली ती  रामनगर प्रीमियर लीग हा दुसरा वर्ष आहे. सर्व हितचिंतक विशेष सहकार्य असणारे सर्व मान्यवरांचं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि प्रेक्षकांचाही सुद्धा मनपूर्वक आभार. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक टाकतोय तो बंटी. त्याला मारा करेल तो विदेश. डावखुरा फलंदाज. आणि टॅप स्वरूपात मारलेलं आहे 1 धाव. धाव सांगेल ते 21. पुन्हा टॅपच्या स्वरूपात मारलेले 1 धाव. एका धावेने संघाची धाव सांगितले 22. आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो विदेश. एका धावेनं आपली घागर भरण्याचा प्रयत्न चालू आहे. कृपया पंच धाव क्षेत्ररक्षणी एकच कृपया धाव. बोलू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कृपया तुम्ही तुमचं डिसिजन देऊ नका. पंच जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल.
फलंदाज बाद, धावचीत झालेला आहे. संघाला मिळाला दुसरा धक्का. चौथा षटक टाकून आलाय तो. राजेश त्याला मारा करेल तो परेश. 6 चेंडू 14 धावा. सागर नाईन या संघाला 6 चेंडू आणि 14 धावांचं मापक असं उद्दिष्ट. पाहूया राजेश आणि परेश या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे. सौरभ नाईन आणि निर्धाव 2 चेंडू टाकण्यात झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तिसऱ्याच नाईन या संघाकडून. आणि हा स्क्वेअर चेंडूचा मारा अवंत धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. रामनगर प्रीमियर लीग वर्ष दुसरं त्यामधला हा दुसरा सामना आणि हा टॅपच्या स्वरूपात मारलेला आहे. परंतु एकच धाव एका धावेनं काही संघाचं भर होत नाहीये. धावसंख्या 27. आणि संघाला मिळालेला हा तिसरा धक्का. चौथा धक्का फलंदाज, तिसरा धक्का फलंदाज बाद. परेश याच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा यशस्वी झालेला आहे. आणि ही एक धाव एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 28. आणि तिसराज नाईन हा संघ विजय झालेला. विजय संघाचं हार्दिक स्वागत. सर्व खेळाडूंनी मैदानात उपस्थित राहायचंय. आता होणारा सामना निखिल नाईन वर्सेस आदर्श वॉरियर्स.